नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडिया मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी अर्धापूर तालुक्यामधील सांगवी या ठिकाणी आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी आमच्या माध्यमातून जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या माध्यमातून अर्धापूर समितीच्या वतीने या ठिकाणी बंधाऱ्याचं अडवण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या अनुषंगाने या ठिकाणी बंधारा बांधकाम चालू आहे. या ठिकाणी जे सर्व गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या माध्यमातून अर्धापूर तालुका समितीच्या वतीने आपण पाहू शकता भक्तगणांच्या माध्यमातून जी सेवा चालू आहे पाणी अडवा पाणी जिरवा ही सेवा गेल्या 7 डिसेंबर पासून चालू आहे. संबंध अर्धापूर तालुक्यामध्ये यांचं हे काम चालू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सर्व टीम या ठिकाणी काम करत आहे. महिला असतील पुरुष असतील या ठिकाणी काम करत आहे आणि खूप छान काम चालू आहे संबंध तालुक्यामध्ये. याच्या मागचे काय उद्देश आहेत, किती दिवस हा कार्यक्रम चालू आहे राहणार आहे, आपण जाणून घेऊया. या समितीचे कार्यकर्ते भक्तगण यांच्याकडून जाणून घेऊया. राजू पाटील, हा जो प्रकल्प चालू आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून हे किती दिवस झाले चालू आहे आणि कशा पद्धतीने चालू आहे? जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून 7 डिसेंबर पासून हा कच्चे बंधारे बांधणे कार्यक्रम चालू झालेला आहे. तर आज 20 डिसेंबर पर्यंत अर्धापूर तालुक्यामध्ये 11 बंधारे आम्ही केलेले आहेत. कोंढा, आपला लिमगाव, चोरंबा, पारडी, अर्धापूर, गणपूर, सांगवी, मेंढला, देगाव अशा ठिकाणी, चाबरा हा अशा ठिकाणी आम्ही 11 बंधाऱ्याचे काम आमचं आतापर्यंत अद्याप झालेलं आहे पूर्ण. हे बंधारे कशा पद्धतीने चालू आहेत आणि त्याचा फायदा काय काय होईल आपण जाणून घेऊया. हे जे बंधारे बांधण्यात आले ते याचा काय काय फायदे होतील भविष्यामध्ये? जगद्गुरु श्रीच्या प्रेरणेने आम्ही आज अर्धापूर तालुक्यामध्ये टोटल 11 बंधारे पूर्ण केले आहेत. तर जगद्गुरु श्रीने आम्हाला आवाहन केलं होतं की तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये कच्च्या बंधाऱ्याचा बांधकाम करा की जेणेकरून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी पातळी वाढेल आणि पशु पक्षी प्राणी यांनाही त्या पिण्यासाठी उपयोग होईल आणि जवळ असलेले झाड वेली यांना पण त्याचा फायदा होईल म्हणून जगद्गुरु श्रीने आम्हाला आवाहन केले होते. तर हे पूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम चालू आहे. आपण आमच्या माध्यमातून इतर तरुण तरुणी किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, पत्रकार बांधव असतील किंवा इतर भक्तगण आहेत त्यांना काय आवाहन करणार? जय सियाराम. जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने संबंध महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम चालू आहे. खेडोपाडी सर्व तालुके जिल्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम राबत आहे. तर मी एवढंच सांगेल की हा उपक्रम जो आहे तो आमच्या सर्व म्हणजे आमचे संप्रदायाच्या जगद्गुरूच्या याच्यातून चालू आहे उपक्रम. तर हा उपक्रम खूप असा छान आहे कारण याचा पूर्ण शेतीला तर फायदा होणारच आहे. गावामध्ये सुद्धा पाण्याची पातळी वाढणार आहे. तर हा उपक्रम खूप लाभदायक आहे शेतकऱ्यासाठी आणि गावकऱ्यासाठी सुद्धा. त्यामुळे मी सर्व पत्रकारांना आवाहन करतो की हा उपक्रम म्हणजे तुमच्या माध्यमातून जर तुम्ही फोकस केला तर अजून म्हणजे वाढ होईल. युवा मंडळी म्हणजे याच्यामध्ये अजून जास्त म्हणजे उतरून हा उत्साह वाढेल. हा तर तुम्ही हा दाखवल्यावर टीव्हीवर याची खरंच म्हणजे अजून याची वाढ होईल अशी मी अपेक्षा करतो. आपण पाहिलं खूप स्तुत अभिमानास्पद आणि खूप महत्वाचा हा उपक्रम आहे. मी भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडिया माध्यमातून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा सर्व प्रत्येक गावातील नागरिकांना भक्तगणांना आव्हान देऊ इच्छितो की असेच उपक्रम आपण आपल्या गावातील नदी असेल नाला असेल त्या ठिकाणी राबवावा. मी आनंद शिंगारे, नांदेड अर्धापूर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय सियाराम जय सियाराम जय सियाराम जय सियाराम जय सियाराम जय सियाराम